उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील एनसीसी विद्यार्थिनीची खूप मोठी फसवणूक करण्यात आली आहे। लष्करात नेमणूक झाल्याचं विद्यार्थिनीला सांगण्यात आलं। त्यानंतर गावाने आणि कुटुंबाने तिची भव्य मिरवणूक काढली, हार फुल देऊन तिचं जंगी स्वागत केलं। पण त्यानंतर सत्य समोर आल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे। महाराजगंजच्या निचलौल पोलीस स्टेशन परिसरातील डोमाकांती गावातील रहिवासी 12वीची विद्यार्थिनी आणि एनसीसी कॅडेट असलेल्या नगमाची फसवणूक झाली आहे। नगमानं सांगितलं की ती माथालर सलेमपूर येथील एनसीसी कॅम्पमध्ये फायरिंग ट्रेनिंग दरम्यान धीरज नावाच्या व्यक्तीला भेटली। धीरजने तो सैन्याशी संबंधित असल्याचा दावा केला आणि त्याची वरपर्यंत ओळख असल्याचं सांगितलं। धीरजने नगमाला सैन्यात भरती करण्याचं आश्वासन देऊन फसवलं। धीरजने सप्टेंबर 24 रोजी नगमाला गोरखपूरला बोलावलं। तिला लष्कराचा गणवेश देण्यात आला। त्या ठिकाणी काही मुलं आणि मुली आधीच उपस्थित होते। त्यांना धावण्यास, मार्च परेड करण्यास आणि व्यायाम करण्यास सांगण्यात आलं। गोरखपूरमधील मेडिकल कॉलेज जवळ ब्लड टेस्ट देखील करण्यात आली। भरतीसाठी 2,70,000 रुपयांची मागणी करण्यात आली। नगमा आणि इतर कॅडेट्सना राजस्थानमधील पुष्कर येथे नेण्यात आले, जिथे त्यांची ओळख अंगद मिश्रा नावाच्या व्यक्तीशी झाली। पैसे मिळाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांना काही महिन्यांत जॉईनिंग लेटर मिळतील। जॉईनिंग लेटर मिळाल्यावर नगमा लष्कराच्या गणवेशात तिच्या गावी परतली। तिच्या कुटुंबानं देशभक्तीपर गाणी लावून आणि हार घालून तिचं भव्य दिव्य स्वागत केलं। पण सत्य समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला। निचलौल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।